हम स्वागत करेंगे। ये देखिए कितनी खूबसूरत ये नजारा बागबान होटल का। हमारे इमरान पटेल, हमारे दिनेश शेठ पाटिल हमारे मंच के ऊपर है, जिन्होंने हमें बाइक दिया यहाँ पर। उनसे गुजारिश है, आइए मंच के ऊपर दिनेश शेठ पाटिल। हम आपसे फिर एक बार गुजारिश करें, खाड़ी के हमारे सबके लाडले जो उस्मान से काफी प्यार करते दोस्तों। उस्मान आज 4 बजे रवाना होने वाले दुबई के लिए। उस्मान को हम शुभकामनाएं देंगे। 12 बजे उनको निकालना था, रायगढ़ थाना का मुकाबला हुआ और उस्मान हमसे यहाँ से विदाई लेते हुए वो दुबई जा रहे हैं। 4 बजे की उनकी आज फ्लाइट है, तो उस्मान को हम यहाँ से सभी दर्शकों के माध्यम से और सभी हमारे कमेटी बॉक्स की ओर से शुभकामनाएं देख दे। ये देखिए भगवान की शानदार खूबसूरत हमारे इमरान पटेल की शानदार नजाकत भरी होटल हम देख पा रहे हैं। तो चलेंगे दोस्तों मैदान की तरफ। हमारे ताहिर पटेल साहब, नचू पटेल हमारे मंच के ऊपर, प्रहलाद केनी साहब है, प्रहलाद प्रभाकर जोशी, ये सभी कार्यकर्ता हमारे साथ जुड़ चुके हैं। विलास गरत है, उनका सभी काम स्वागत करेंगे। ये देखिए और खूबसूरत नजराना भगवान हट के माध्यम से। ये मुकाबला दोस्तों सबसे बड़ा होगा, आपको याद दिलाएंगे इसी मैदान के ऊपर जब एकता ट्रॉफी हुई थी मुबिन एकता ट्रॉफी तलोजा का जो चषक हुआ था, इस मैदान के ऊपर जब 7 रन की 7 आवश्यकता थी, सेमीफाइनल का मुकाबला था और मुरबी टीम को शिकस्त दी थी और मुरबी के 11 खिलाड़ी यहाँ पर खून के आंसू रोकर गए थे। आप उनका मुकाबला तबाह। तो सम्माननीय संतोष भोईर साहब पेंदर के सरपंच आ चुके हैं, स्वागत है आपका। आइए मंच के ऊपर। और संतोष बुआ पाटिल तलोजा मजकूर के सरपंच वो भी आ चुके हैं, उनका भी स्वागत। ये देखिए ताहिर पटेल साहब को रूबरू कर दिया मोबाइल के ऊपर। दुबई से उनको फोन आया, कतार से फोन आ रहे, शानदार नजारा। तो दोस्तों 1 और 5 तारीख को इस मैदान के ऊपर फिर से मेला लगेगा। 1 और 5 तारीख को प्रतियोगिता होगी इस मैदान के ऊपर तलोजा की दूसरी नाइट, जिसमें 16 टीमें ग्रामीण खेलेगी और 16 टीमें ओपन खेलेगी। एंट्री फी रहेगी 24,000। 16 टीमों की फाइनल ग्रामीण की अलग रहेगी, उसके लिए बाइक रहेगी और पहला इनाम होगा 1,50,000, दूसरा 75,000। दूसरा मेगा फाइनल ओपन का होगा, जिसमें पहला इनाम होगा 1,50,000 और दूसरा होगा 75,000। और ओपन के लिए मैन ऑफ द सीरीज के लिए होगा रेफ्रिजरेटर यानी कि फ्रिज होगा। इस बात पर करें 1 से 5 तारीख तक फिर एक बार इस मैदान के ऊपर मेला लगेगा। तो चलेंगे मैदान के ऊपर। टॉस जीतकर बल्लेबाज कर का फैसला किया और समाधान ने कहा कि 70 या 75 हम बना पाएंगे। क्या होता है मुकाबले में? चलेंगे दोस्तों पहले पारी के लिए यहाँ पर संदीप पारी के पास अगले 5 ओवर के लिए। बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद मशींद्र पाटिल। फिर से एक बार इस सुनहरी रंगीन रात में तमाम क्रीड़ा ऋषियों का फिर से एक बार स्वागत करते हैं और चलते मैदान के अंदर। दोस्तों काफी बेहतरीन मुकाबला, शानदार मुकाबला। एक तरफ है जिन्होंने क्रिकेट टेनिस में तहलका मचाया है वो है प्रेमनाथ इलेवन मुरबी, तो दूसरी तरफ है लोहाब की दादा टीम यानी कि जिन्होंने क्रिकेट टेनिस में तहलका मचाया है वो है पेंदर की समाधान भोईर की टीम, यानी कि इनके बीच में बिग फाइट मुकाबला। सम्मान दिया, देखिए समाधान भोईर की चतुराई, ताकि समाधान भोईर जानते हैं 2 मुकाबले में यहाँ पर कुछ नहीं कर पाए, यानी कि नाराज किया था पेंदर टीम के बल्लेबाजों को, पेंदर टीम के खिलाड़ियों को, पेंदर टीम के दर्शकों को नाराज किया था। लेकिन अब वाकई समाधान भोईर जानते हैं, क्योंकि उनके सामने रायगढ़ की दावेदार टीम जिन्हें कहा जाता है वो है प्रेमनाथ मुरबी। तो निश्चित रूप में इस मैदान के अंदर क्या समाधान भोईर अपना जज्बा कसकाएगा या इस मैदान के अंदर मुरबी टीम बदले की भावना लेकर उतरी है, ये तो आने वाला वक्त तय कर पाएगा। इसी मैदान के अंदर एक इतिहास लिखा था इस पेंदर टीम ने। तो विकी पाटिल के अगेन फुल टॉस, लेकिन यहां से टॉस नहीं कर पाए, जहां पर बल्लेबाज खिलाड़ी तैनात है रोशन पाटिल, जिन्होंने खूबसूरती के साथ इस गेंद को गैदर किया है। 1 रनों का इजाफा मिलता हुआ और इस 1 रनों के साथ सागर ने अपना निजी खाता खुला किया है। टीम का टोटल 1 से बढ़ता हुआ 2 के ऊपर आ चुका है। जिस विकी पाटिल ने कल शानदार गेंदबाजी की थी, लेकिन यहां से देखा जाए तो रिवर्स शॉट का सिलेक्शन किया था, लेकिन यहां से देखा जाए तो इस समय 1 ही रन। तो 1 रन और इस 1 रनों के साथ टोटल 3 रनों के ऊपर आ चुका है। पहला और चल रहा है गेंदबाज विकी पाटिल। और यहां से देखा जाए तो मुकेश के निश्चित तो करीब से गेंद सीमा रेखा बाहर 4 रन। काफी दर्शक मशींद्र पाटिल मुकाबले का लुत्फ उठा रहे हैं, यानी कि आज भी यहां पर रिकॉर्ड ब्रेक हो चुका है।
क्योंकि गए साल से ज्यादा यहाँ पर आज दर्शक हमने इस मैदान के अंदर देखे हैं। तो देखना इस समय यहाँ पर बैक टू बैक दूसरा चौका। तो देखिए आप स्क्रीन के ऊपर नजारा देखिए, जैसे कि मचिंद्र पाटिल दुबई का नजारा देख रहे हैं। यानी कि इतना खूबसूरत आयोजन हम इस ग्रामीण यानी कि तलोजा में कर सकते हैं, इसका पूरा श्रेय जाता है हमारे ताहिर पटेल साहब को। तो देखना है इस समय 1 रन और इसी के साथ पहले ओवर का खेल यहां से समाप्त हो चुका है। पहले ओवर के बाद टोटल 12 रन स्कोरबोर्ड के ऊपर हम देख रहे हैं। तो देखिए मचिंद्र पाटिल रोड के ऊपर कितनी गाड़ियां थी और कितने दर्शक, ताकि गाड़ी निकलने को जगह नहीं थी। यानी कि पूरी तरह से पेड़ गांव तक दर्शक की भीड़ और गाड़ियों की पार्किंग हमने देखी थी। और यहाँ से पूरा पापड़ेदा पाड़ा यानी कि रोड के करीब पार्किंग गई थी। और YouTube के ऊपर 10,000 लोग लाइव इस मुकाबले का लुत्फ उठा रहे थे। यानी कि इतनी बड़ी टूर्नामेंट हम तलोजा के इस सरजमीन के ऊपर देख रहे हैं। तो देखना गेंदबाजी में तब्दीली, नरेश भुईर का इस्तेमाल और यहां से देखा जाए तो आउट, पहले विकेट का पतन, पहली सफलता नरेश भुईर को मिलती हुई। टीम का टोटल 12 रन। आज बात की जाए तो मेगा फाइनल में मेगा वाकविल टीम पहुंच चुकी है। और मचिंद्र पाटिल हमने सुना है कि वाकविल गांव में स्क्रीन का इस्तेमाल किया गया है और पूरा गांव, उनके खिलाड़ी यहाँ पर खेल रहे हैं तो पूरा गांव स्क्रीन के ऊपर देख रहे हैं। तो कल से हमारे गांव में भी स्क्रीन का इंतजाम किया है विशाल पाटिल ने। कल उन्होंने भी स्क्रीन लगाया, आज भी लगाई है। और वहां पर 400-500 लोग मुरबी में लाइव टेलीकास्ट इस टूर्नामेंट का देख रहे हैं, ताकि मुरबी इस मैदान के अंदर सेमीफाइनल में खेल रही है। यानी कि हमारे मंच के ऊपर परेश दादा ठाकुर साहब भी इस मुकाबले का लुत्फ उठा रही है। देखिए हर साल की तरह इस साल भी वो निश्चित रूप में यहाँ पर तशरीफ ला चुके हैं। हमारे अविनाश पाटिल भी है। तो ऐसे में देखा जाए तो इस वक्त नरेश भुईर को मिली कामयाबी पहली गेंद के ऊपर लेग बिफोर के रूप में बल्लेबाज आउट हो चुके हैं। ये गेंद यहां से पंकज कोपर कराए हैं और 1 रन निश्चित रूप में यहां से मुकम्मल हो चुका है। और इस 1 रनों के साथ टीम का टोटल देखा जाए तो 13 के ऊपर आ चुका। तो देखना है समाधान भुईर, जिनकी हमेशा एक अच्छी कप्तानी रहती है, स्वीप करने की कोशिश, लेकिन वहां पर कोई खिलाड़ी नहीं है। नसरुद्दीन पटेल के करीब गेंद सीमा रेखा बाहर, 4 रन। यानी कि जो समाधान भुईर ने 2 मुकाबले में खास नाराज किया था पेंदर टीम को, वही समाधान भुईर आज अहम भरे निर्णायक मुकाबले में सेमीफाइनल के दौर में एक अच्छा परफॉर्मेंस दिखाते हुए नजर आए हैं। नरेश भुईर एक अच्छे गेंदबाज है, नामी गेंदबाज है, जिनकी ओर से पहला और टीम की तरफ से दूसरा और हम देख रहे हैं फील्डिंग में परिवर्तन यहां से किया गया है। रिवर्स शॉट सही फरमाया। यहां पर इस वक्त समाधान भुईर ने क्या लाजवाब स्ट्रोक खेला है। यानी कि रिवर्स में यानी कि कामयाबी सही तरीके के साथ मिली थी, लेकिन फिर से एक बार रिवर्स का इस्तेमाल किया और ऐसे में सफल हो चुके हैं। टीम का टोटल यहां से बढ़ता हुआ 21 के ऊपर आ चुका है। 21 रन।
हेलो। और यहां से अच्छी गेंद, खूबसूरत शानदार डिलीवरी। इसी के साथ रुका हुआ टोटल 21 के ऊपर हम देख रहे हैं। नरेश भुईर दूसरा चल रहा है मुरबी टीम की ओर से। फील्डिंग की रचना खूबसूरत दिखाई दे रही है। इसके साथ समाधान भुईर यहां से कलाई का इस्तेमाल करते हुए गेंद जा रही है वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ, लेकिन ओमकार पाटिल जल्दबाजी में दिखाई दिए और गेंद सीमा रेखा बाहर। 4 रनों के लिए बढ़िया चौका। इस ओवर में 3 चौका है। संदीप भाई, जिस तरह से मैदान के ऊपर मुरबी टीम खेल रही है, मुझे लग रहा है आज भी दबाव है उनके ऊपर। उस सदमे से अब तक लौटी नहीं है। इस मैदान के ऊपर जो उनको शिकस्त दी थी डे टूर्नामेंट में, वो सदमे में अभी भी है मैं कहूंगा, लेकिन ये सदमे से उनको बाहर निकलना होगा, नहीं तो आज भी उनको हार का शिकार करना पड़ सकता है। संदीप निश्चित मचिंद्र पाटिल देखा जाए तो किसी भी टीम को कम नहीं लेखना चाहिए, लेकिन यहाँ से देखा जाए तो जिस तरह से मुरबी टीम को यहाँ पर शिकस्त दी थी पेंदर टीम ने, वो काफी शिकस्त बड़ी थी। और संदीप यहाँ पर समाधान का खेलना अपने पेंदर टीम के लिए संजीवनी होगी मैं कहूंगा। और समाधान 3 मुकाबले में नहीं खेले, और जब मैं उनसे मैंने सवाल किया कि क्यों आपकी बल्लेबाजी अच्छी क्यों नहीं हो रही है, तो उन्होंने कहा कि थोड़ा सा दबाव है, लेकिन उस दबाव को बरकरार रखते हुए यहाँ पर अच्छी बल्लेबाजी करे। यहाँ से 60 या 65 रन बनते तो मुरबी टीम के लिए संदीप चुनौती बन सकती है इस मैदान के बढ़िया मुकाबला। पटेल बात की जाए तो खेल दबाव से नहीं बल्कि होश से खेला जाता है, जोश से नहीं बल्कि होश से खेला जाता है। तो मुरबी टीम को निश्चित रूप में अपना नेचुरल गेम यहाँ पर दिखाने की जरूरत होगी, ताकि इस मैदान की बात करें तो निश्चित रूप में एक अच्छा परफॉर्मेंस दिया है मुरबी टीम ने इस वक्त मैदान के अंदर, जिन्होंने कई ऐसे मुकाबले जीते हैं। तो शानदार प्रदर्शन के साथ उन्होंने इस मैदान के अंदर अपने खेल को एक बेहतरीन रूप दिया था विकी पाटिल। दूसरी ओवर का इस्तेमाल, हवा में गेंद कैच के नीचे मुकेश ठाकुर और समाधान भुईर के पारिका पंकज कोपर करके पारिकान, और यहां से लगता हुआ दूसरा झटका इस समय पेंदर टीम को विकी पाटिल को मिली पहली सफलता इस ओवर की पहली गेंद में, जिनकी ओर से दूसरा और यानी कि टीम की तरफ से तीसरा। और ये देखिए मुकेश ठाकुर किस तरह से जज कर रहे हैं मचिंद्र पाटिल। शानदार कैच, यानी कि एक अच्छे फील्डर के नाम से वो जाने जाते हैं। निश्चित है संदीप, अब तक मुकेश को हमने देखा लॉन्ग ऑन के ऊपर हमेशा तैनात रहते हैं और कैच लेने का उनका जरिया बिल्कुल अलग होता है, आत्मविश्वास काफी उनके अंदर होता है। जिस अंदाज से उन्होंने कैच लपका, नहीं लग रहा कि क्रिकेट खेल रहा है, ऐसे लग रहा है कि प्रैक्टिस के दौरान यहाँ पर खेल रहे, इतना आत्मविश्वास था इस कैच में। संदीप मचिंद्र पाटिल देखना है विकी पाटिल जिनके ऊपर यहाँ पर भरोसा जताया है कप्तान ने, तो ऐसे में देखा जाए तो निश्चित रूप में एक अच्छे खिलाड़ी का पतन किया है पंकज कोपरकर के रूप में। तो पहली सफलता, पहली कामयाबी इस ओवर में विकी पाटिल को मिल चुकी है। फिर से एक बार विकी इस वक्त तैयार, लेकिन खूबसूरत प्रयास महेश दल भी वहां पर बैकअप में, कोई रनों की गुंजाइश नहीं। इसी के साथ रुका हुआ टोटल अभी भी 25 के ऊपर हम देख रहे हैं। सोहेल शेख हमें यहाँ पर जानकारी दे रहे हैं, स्कोरिंग की भूमिका अदा कर रहे हैं। उठाने की कोशिश, और इसी के साथ दूसरे विकेट का पतन, विकी पाटिल को मिली दूसरी सफलता। समाधान भुईर का यहाँ पर विकेट निकालने में कामयाब हो चुके हैं मचिंद्र पाटिल। बात की जाए तो विकी पाटिल के जिन्होंने इस टूर्नामेंट में हर मैच में परफॉर्मेंस अच्छा दिया है, शानदार गेंदबाजी की है। निश्चित है संदीप, विकी ने जो मुकाबला तलोजा के सामने पहले ओवर में 2 रन दिए, वहां से जीत की शुरुआत हुई थी और वहां से तलोजा को शिकस्त मिलने की शुरुआत हुई थी, आगाज हुआ था। क्योंकि जो गेंदबाज की थी, ये देखिए हमारे परेश ठाकुर साहब को स्क्रीन के ऊपर हम देख पाएंगे। पिछले साल इसी मैदान के बाद 2013 में जब मुरबी टीम ने यहाँ पर फाइनल जीती थी और ओमकार मैन ऑफ द सीरीज के हकदार हुए थे, तो परेश ठाकुर साहब ने नगद 10,000 का इनाम भी दिया था ओमकार के लिए। वो हमारे बीच यहाँ पर मौजूद है, उनका भी हम स्वागत करेंगे। संदीप मचिंद्र पाटिल देखना इस समय विकी पाटिल एक अच्छा किरदार निभाते हुए, जिन्होंने तलोजा के खिलाफ अच्छी गेंदबाजी की थी। लेकिन मचिंद्र पाटिल, जब मैंने उस्मान से सवाल पूछा था कि क्या हुआ, किस तरह के साथ आपको यहाँ पर हार का सामना करना पड़ा, तो उस्मान ने बताया था कि दादा गेंदबाजी जो विकी ने की थी वो एक लाजवाब गेंदबाजी की थी, क्योंकि विकी एक ऐसा गेंदबाज है मुरबी टीम में, वो काफी खतरनाक बल्लेबाजों को भी शिकस्त देने में कामयाबी हासिल कर सके। ये वो उस्मान पाटिल की बोले हुए लफ्ज थे
जो उन्होंने विकी पाटिल के बारे में बताए थे, लेकिन उस्मान पटेल अब दुबई के लिए रेडी होने के लिए गए हैं, जो निश्चित रूप में दुबई के लिए 4 बजे की फ्लाइट है और वहां दुबई के लिए रवाना होंगे। तो निश्चित दुबई में एक अच्छा खेल होगा उस्मान पटेल का, इसलिए हम तमाम दर्शकों की ओर से उस्मान पटेल को शुभकामनाएं देते हैं कि दुबई में भी अपने तलोजा का नाम हेलो चेक हेलो। तो टीम का स्कोर यहाँ से बनता हुआ संदीप 26 के ऊपर ये मिलते हुए एक और यहाँ पर सफलता मैं कहूँगा ये इनडायरेक्ट देने का प्रयास किया। देखिए विकी की आज की भूमिका हम बात करें, काफी कम उम्र में इस खिलाड़ी ने जो खेल दिखाया था। जब 2012 में मुरबी के मैदान के ऊपर पहली मर्तबा एक खिलाड़ी आया था, 65 रन बनाए थे इस खिलाड़ी ने और उसी के साथ करियर की शुरुआत की थी। ओवर की समाप्ति टीम का स्कोर बनता हुआ संदीप ये देखिए गेंदबाजी का शानदार नजारा, तीसरे ओवर में केवल रन दिए 2 और सफलता चटकाई 2 यहाँ पर, यानी कि सबसे अच्छे गेंदबाज यहाँ पर विकी पाटिल। टीम का स्कोर 2 ओवर में 25, अब टीम का स्कोर है केवल 27 3 ओवर के समाप्ति के तत्पश्चात। निश्चित मच्छिंद्र पाटिल देखा जाए तो बड़ा कमबैक ये देखिए अजहर हाथ दिखाते हुए। तो देखिए हमारे स्कोरर सोहेल शेख को दुबई से फोन आया दोस्तों। मच्छिंद्र पाटिल सोहेल शेख हमारे करीब है और उन्हें दुबई से फोन आया है, ये सही लाइव टेलीकास्ट चल रहा है और सही में उन्होंने दिखाया है। ये क्या बात है, ताहिर पटेल साहब तो आप छा चुके हैं। हमने इसलिए कहा है 5 रातों से कर रहे हैं कि ताहिर पटेल की कामयाबी आसमान को छू चुकी है, क्योंकि मच्छिंद्र पाटिल बात की जाए तो 3 लाल बत्तियां यहाँ पर आकर गई है और दुबई में अभी बारिश हो रही है। गफ्फूर हमें जानकारी दे रहे हैं जो दुबई में है। पापा वो कर देख रहे हैं हमारी तरफ की संदीप क्या बता रहा है, लेकिन ये सही बता रहे हैं जो चल रहा है लाइव टेलीकास्ट। तो देखना है गेंदबाजी में तब्दीली। बंटी ठाकुर जिन्होंने कल यहाँ पर मुरबी टीम के लिए दिशा दिखाई थी, तो हमारे शंकर शेठ ठाकुर यदि यहाँ पर आए हैं तो उनका भी हम स्वागत करते हैं। मुरबी के आदरणीय रामशेठ ठाकुर उनका भी स्वागत करते हैं। मुरबी के आदरणीय अशोक बुआ पाटिल उनका भी स्वागत करते हैं और नरेश शेठ ठाकुर मुरबी उनका भी स्वागत करते हैं। तो निश्चित रूप में एक अच्छा परफॉर्मेंस गेंदबाज बंटी ठाकुर द्वारा। तो देखिए दोस्तों, तमाम दर्शकों से हम यही विनती करते हैं कि हमारे उस्मान पटेल यहां पर आ चुके हैं मंच के ऊपर, जो दुबई के लिए रवाना होने वाले हैं, जो हमारे परेश दादा ठाकुर साहब से यहां पर निश्चित उनका आशीर्वाद लेने के लिए आए हैं। तो उस्मान पटेल निश्चित हम यहां पर कहते हैं कि आप इस रायगढ़ का झंडा दुबई में लहरा कर आना है और तमाम दर्शकों की ओर से आपको दुआ है, प्रार्थना है, आपके लिए आशीर्वाद है। तो जरूर उस्मान पटेल के लिए जोरदार तालियां होनी चाहिए दोस्तों। उस्मान बेस्ट ऑफ लक। नीचे संदीप देखिए यहाँ पर उस्मान पटेल दुबई के लिए रवाना हो चुके हैं। उस्मान आपके साथ खुदाई सायर है, हमारे दर्शकों की दुआ आपके साथ है। जाइए वहां पर अच्छा खेल कीजिए, हमारी दुआ आपके हमेशा साथ है। ओडो संदीप पाटिल। तो निश्चित मच्छिंद्र पाटिल सही फैमाने में आज हमें गर्व हो रहा है कि हमारे एरिया में ऐसा भी एक खिलाड़ी है जो निश्चित रूप में उस्मान जरूर आपको हम हार्दिक बधाई देना चाहता हूं और जरूर आप पूरे रायगढ़ में रायगढ़ का नाम, तलोजा का नाम और हमारे कमेंटेटर डिपार्टमेंट का नाम दुबई में रोशन करना है। तो हम शुभकामनाएं आपको देते हैं। तो टीम का स्कोर यहाँ पर बनता हुआ संदीप 29, पारी का चौथा और शुभकामनाएं ओमकार हम देंगे यहाँ पर उस्मान को। तो चौथा ओवर गति पर टीम का स्कोर बनता हुआ 29 रन। काफी स्कोर काफी दब चुका, 2 ओवर में 25 रन थे और जैसे ही समाधान के पारी का अंत हुआ तब तक मैदान के ऊपर काफी तबाही मच चुकी है, यानी कि मुरबी ने वापसी करने की एक भी मौका यहाँ पर गवाया नहीं है। 2 ओवर में 25 रन थे, तीसरे ओवर में 27 रन। अब ओमकार गेंदबाज करते हुए टीम का स्कोर काफी कम है। बंटी ठाकुर यहाँ पर गेंदबाज करते हुए देखिए दोस्तों, उस्मान को देखिए दुबई के लिए रवाना हो रहे, हाथ कीजिए उस्मान। निश्चित यहाँ पर उठाने की कोशिश और यहाँ से देखा जाए तो रुपेश तांडे डॉट गेंद की समाप्ति। बंटी ठाकुर यानी कि मच्छिंद्र पाटिल, ये देखो खेल का नजारा हम देख रहे हैं। पहली ओवर में 12, दूसरी ओवर में 13, तीसरी ओवर में 2 और चौथी ओवर में 2। ये क्या चल रहा है, यानी कि ये पहचान है मुरबी टीम की।
निश्चित ही संदीप समाधान के आउट होने के बाद मुरबी का हौसला और भी अफजा हो चुका मैदान के ऊपर। 2 ओवर में 25 रन बनाए थे और विकी ने जो शुरुआती वापसी की जिस तरह से तलोजा के खिलाफ जब गेंदबाजी आरंभिक गेंदबाज की उन्होंने आगाज में केवल 2 रन दिए थे और मुरबी टीम का हौसला अफजा किया था, वही एवर वापसी करती मैदान के ऊपर। हमारे साथ सुनील पाटिल, उनके पिताश्री अच्छे अंपायर की भूमिका अदा करे। गर्व है हमें सुनील पाटिल आपके ऊपर कि अच्छी खिलाड़ी यहाँ पर आपका नाम यहाँ पर रोशन करे। टीम का स्कोर बनता हुआ 29 अंतिम और प्रगति पर। तो निश्चित यहाँ पर देखा जाए तो 4 ओवर का खेल यहाँ से समाप्त हो चुका है। टोटल की बात करें तो 29 रन स्कोर बोर्ड के ऊपर हम देख रहे हैं। तो अंतिम ओवर लेकर आए गेंदबाज फिर से एक बार महेश दलवी जिन्होंने एक किफायती ओवर फेंका था कल इसी मैदान के अंदर, वही महेश दलवी यहाँ पर गेंदबाजी का मुजाहरा कर रहे हैं। तो देखना है क्रिकेट का नजारा देखिए, दर्शकों का नजारा देखिए, किस तरह से दर्शक इस मुकाबले का लुत्फ उठा रहे हैं। यहाँ पर बहुत सी चाबी है, अब यहाँ से पहचान बनाकर ले जाए। 29 रन टीम का स्कोर, संदीप अंतिम और प्रगति और संदीप पाटिल। तो देखना है महेश दलवी अपनी ओर से पहला तो टीम की तरफ से अंतिम ओवर यहाँ पर लेकर आए हैं। ये गेंद बेहतरीन, लेकिन यहाँ से देखा जाए तो इस वक्त बल्लेबाज आउट लेग भी पर पाए गए हैं और निश्चित रूप में सुजीत पाटिल के पारी का अंत हो चुका है। महेश दलवी को मिली पहली सफलता इस ओवर में। टीम का टोटल रुका हुआ हम देख रहे हैं 29 रनों के ऊपर। 4 विकेट का नुकसान यहाँ पर हो चुका है। आउट होने वाले बल्लेबाज हम यहाँ पर देख रहे हैं समाधान भुईर, सागर भुईर और पंकज कोपरकर और सुजीत पाटिल। ये 4 खिलाड़ी यहाँ से आउट हो चुके हैं जो पेंदर टीम के दावेदार बल्लेबाज कहने वाले में से थे और यहाँ से 4 बल्लेबाज आउट होने के बाद मनोवैज्ञानिक दबाव कहीं ना कहीं पेंदर टीम के ऊपर दिखाई दे रहा है। संदीप अभी भी मैं कहूँगा समय है, पेंदर टीम के सामने 5 गेंदे बची, यहाँ से 12-15 रन भी जोड़ते तो मुकाबले में काफी मजा आ सकता है, लेकिन यहाँ से 10-15 रन आना बेहद जरूरी है आने वाले अंतिम 5 गेंदों में। संदीप निश्चित मच्छिंद्र पाटिल यहाँ से जीतने के बाद पेंदर टीम करनाला एकेडमी में गई है और वहां पर एक मुकाबला जीतकर यहाँ पर सेमीफाइनल का मुकाबला खेलने के लिए आए हैं। यानी कि वो भी काफी क्रिकेट खेल रहे हैं, लेकिन आज यहाँ से मुरबी टीम खेलने के बाद कल 8 बजे रवाना होने वाले हैं खंबालपाड़ा मैदान के ऊपर। 8 बजे मुकाबला और ये देखिए लंबा हिट गौरव कोपरकर के बल्ले से, पहला दंदनाता हुआ छक्का पेंदर टीम के लिए गौरव कोपरकर के बल्ले से और 6 से बढ़ता हुआ टोटल 35 के ऊपर आ चुका है। संदीप इसी तरह की बल्लेबाजी की उम्मीद की जा सकती है पेंदर टीम की ओर से। 50 का आंकड़ा यदि छू दिए तो मैदान के ऊपर रोमांच आ सकता है। देखना फिर एक बार पेंदर यहाँ पर वापसी करते हुए 50 का आंकड़ा छूएंगे तो मुकाबले में रोमते खड़े होंगे और सेमीफाइनल का मुकाबला किस प्रकार होना चाहिए वो इस कगार के मुकाबला यहाँ पर चल सकता है। तो प्रभाकर जोशी हमारे साथ जुड़ चुके हैं, हमसे शायद विदाई लेना चाहते हैं यहाँ पर। बिल्कुल नहीं, हम आपको जाने देंगे कि परेश ठाकुर भी हमारे मंच के ऊपर है, आप भी बड़े कार्य करता है, तो सब कुछ समाप्त होने के बाद आपको यहाँ से रवाना होना है। निश्चित तो मच्छिंद्र पाटिल देखिए खारगर तो भारतीय जनता पार्टी के सक्षम कार्यकर्ते, काफी बड़े कार्यकर्ते हैं आदरणीय नाना साहेब पाटिल, इन्होंने यहाँ पर गुलदस्ता लाया है हमारे ताहिर पटेल की इस कामयाबी के लिए। तो ताहिर शेठ पटेल आप उस गुलदस्ते का स्वीकार कीजिए नाना साहेब पाटिल की तरफ से। काफी क्योंकि ताहिर शेठ साहब ने यहाँ पर सबका सम्मान किया है, लेकिन नाना साहेब यहाँ पर ताहिर शेठ पटेल का यहाँ पर सम्मान कर रहे हैं, लेकिन रोशन पाटिल की मिसफील्ड नजर आई। रोशन पाटिल आपको सोचना है ताकि यह बड़ा निर्णायक मुकाबला है। यहाँ से देखा जाए तो 4 से बढ़ता हुआ टोटल बढ़ चुका है 40 रनों के ऊपर। तो खारगर के बीजेपी के कार्यकर्ते नाना साहेब पाटिल, इनके शुभ हाथों से ताहिर पटेल साहब का सम्मान किया जा रहा है। यानी कि ये कामयाबी का गुलदस्ता है दोस्तों। और यहां से देखा जाए तो रुपेश सांडे काफी लंबा हिट
संदीप, आपको लग रहा नहीं है कि मुरबी टीम गलतियां कर रही है, क्योंकि महेश ने हमेशा आर्यप कैम के एंड से गेंदबाजी अच्छी की है, इस एंड से कभी अच्छी गेंदबाजी नहीं की, तो क्या सोचकर महेश दलवी को इस एंड से गेंदबाजी दी, एक खराब कप्तान मैदान के ऊपर। निश्चित मचिंद्र पाटिल, देखा जाए तो कल उसी एंड से महेश दलवी ने गेंदबाजी की थी और वो किफायती की थी, लेकिन यहाँ से इस एंड से गेंदबाजी दी तो निश्चित रूप में कहीं ना कहीं गलतियां दोहराई है मुरबी टीम ने, क्योंकि पोजीशन देखी जाए तो पेंदर टीम की काफी कठिन पोजीशन थी और ऐसे में देखा जाए तो उस पोजीशन से बाहर निकालने का प्रयास किया है। 5 गेंदों में अब तक 17 रन खर्च किए हैं गेंदबाज महेश दलवी ने। टोटल की बात करें तो 47 रन। ये देखिए एज लगा है, गेंद जा रही है स्क्वायर लेग क्षेत्र में, 4 रन। इसी के साथ अंतिम ओवर में रन यहां पर आए 21, यानी कि एक बड़ा टारगेट बनता हुआ नजर आ रहा है। टोटल की बात करें तो 51 रन इस समय मैदान के अंदर, जो टोटल था इसी मैदान के अंदर 4 ओवर में 29 रन, लेकिन वही टोटल 51 के ऊपर आ चुका है। एक अच्छा टारगेट खड़ा किया है इस समय यहां पर पेंदर टीम ने मुरबी टीम के सामने। गौरव कोपर और रुपेश चांदे ने शानदार बल्लेबाजी की। तो देखना है यहां से इस निर्णायक मुकाबले में, सेमीफाइनल के इस निर्णायक मुकाबले में क्या मुरबी टीम यहां से जीत का जश्न मनाकर फाइनल के दौर में पहुंचेगी, या इस मैदान के अंदर जिसी से पेंदर टीम यहां पर 52 रनों का लक्ष्य रोकने में कामयाब होगी, इसका आपको देखा हल फिर से एक बार हमारे साथी समालोचक मित्र मचिंद्र पाटिल के पास। थँक्यू संदीप, आपण पाहतात आमदार चषक 2016 स्पर्धा सर्व गट सेकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। संदीप, बघू शकाल आपण लाईव्ह स्क्रीनवरती प्रेक्षकांची प्रचंड गर्दी अजूनही पाहू शकाल आपण, आणि शेवटचा दिवस या स्पर्धेमध्ये प्रचंड प्रतिसाद, उदंड प्रतिसाद लाभलाय। या स्पर्धेसाठी ताहिर पटेल यांचं मी म्हणेन निश्चित यशाचं शिखर गाठलंय या स्पर्धेच्या माध्यमातून। आमचे नच्चू पटेल असतील, तसेच आमचे मुदस्सर, आमचे मुनाफ पटेल असतील, सर्वांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत यांच्या माध्यमातून। एक खूप मोठी स्पर्धा आपण पाहतात। भाऊजा थोडासा आवाज आहे, थोडासा आवाज आहे। तो जिंकण्यासाठी 52 धावांची गरज वाटा मॅच सामना खूप चांगला आपण पाहू शकाल। 51 धावा आल्यात, 52 धावांचं लक्ष्य पेंदर वर्सेस सामना आपण पाहतोय यावेळी प्रेमनाथ मुरबी यांच्यामध्ये। 2013चा चॅम्पियन संघ आपण पाहू शकाल मुरबी, तर याच मैदानावरती आता झालेली स्पर्धा एकता ट्रॉफी या स्पर्धेचा मी म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतो तो पेंदर संघ, आणि त्या पेंदर संघामध्ये आपण पाहणार आहोत एक मोठा खूप सामना। तमाम गट प्रेक्षकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषक 2016 मध्ये आम्ही मचिंद्र पाटील सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय। जे प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह ऐकता युट्यूबच्या माध्यमातून पाहतात त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय। 5 दिवसांची स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये येते। तब्बल 34 संघांना या स्पर्धेमध्ये आपल्या नशीब आजमावलं होतं, आणि आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून 3 संघ विजयाचे प्रबल दावेदार ठरले। 34 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते। रायगड ठाणा विभागातील सर्व नामांकन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळलेत, मात्र अजूनपर्यंत 31 संघांचा गाशा गुंडाळला गेलाय आणि फक्त 3 संघ विजयाचे प्रबल ठरले। त्यामुळे येणारा सामना प्रेक्षकांसाठी नक्कीच पर्वणी असेल या तिलमात शंका नाहीये। आपण पाहता ती स्पर्धा बघू शकाल आपण या मान्यवरांना स्पर्धेच्या माध्यमातून बघू शकाल आपण। अविनाश पाटील यांना आमच्या नावड्याचे अविनाश पाटील क्रिकेटचे जबरदस्त दर्दी, त्यांच्या बाजूला शत्रुघ्न काकडे साहेब यांना सुद्धा बघू शकाल आपण। हे बघा आमचे दशरथ माते साहेबांना बघू शकाल आपण। अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतात, पाहुण्यांचं सातत्यानं आगमन आणि या मैदानावरती संत्री मंत्री सर्व या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलेत, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया। यस सत्यवान पाटील, तुम्हाला आम्ही विसरणार नाहीयेत। खूप मोठी स्पर्धा तुम्ही लाईव्ह करता, तुमचे स्वागत आहे। तर प्रेक्षकांना विनंती, मित्रांनो जे कॅमेरामॅन आमचे आहेत तिथे स्टँडच्या जवळ गर्दी करू नका। मित्रांनो विनंती करू की लाईव्ह कास्ट खूप चांगलं आपण पाहतोय। सत्यवान पाटील रोहिंजन यांच्या माध्यमातून, WDS क्रिकेटच्या माध्यमातून संतोष पाटील यांच्या माध्यमातून लाईव्ह केस आपण पाहतो, त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करूया। संदीप, सर्वात मोठी यशस्वी शिकार गाठणारी स्पर्धा आपण पाहतात। सर्वात मोठी स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे, संपूर्ण भारतामध्ये नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यात ही स्पर्धा गाजली जाते। आणि तलोजा गाव कुठे आहे, ताहिर पटेल ही व्यक्ती कोण आहे, या गुगलच्या माध्यमातून सर्च केले जाते। आणि संदीप, आपल्या माहितीसाठी आता झालेला रायगड ठाणा सामना जवळजवळ 7,500 लोकांना युट्यूबच्या माध्यमातून पाहिलाय। या सर्व रसिकांचा पुन्हा एकदा प्रणांगणामध्ये आम्ही स्वागत करतोय आणि वळतोय सामन्याकडे। सेमीफायनलचा सामना, युअर द वॉचिंग द बिग फाईट। आपण सामना पाहतात मुरबी वर्सेस आपण पाहणार होतो पेंदर यांच्यामध्ये। एक घमासन युद्ध, एक घनघोर युद्ध प्रतिहाला चढवला जाईल। सामना खूप चांगला असणार आहे, या तिलमात शंका नाहीये। गोलंदाज सज्ज होतोय, राईट आर्म राउंड विकेट, दोन्ही संघांना एकमेकांसमोर पाहू शकाल। ऑन साइडला शपन केल्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट जज करतोय, तोपर्यंत मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण पाहू शकाल आपण।
विकास पाटील चेंडू खाली होता तोपर्यंत 2 धाव मात्र रोखू शकला नाहीये. ऑन साइडला जेव्हा जेव्हा फलंदाज ओमकार खेळतोय स्क्वेअर ऑफ द विकेट त्याचा पहिला फटका आपण जेव्हा जेव्हा पाहतोय तेव्हा मुरबी संघाला मात्र एक मी म्हणेन संजीवनी असते आणि तो फटका आपल्याला पाहायला मिळाला. शांताराम जाधव आमच्या समेत स्कोरिंग साठी, त्याचे आमचे सोहेल शेख, सुनील पाटील आमच्या समेत, जावेद फरीद बघू शकाल आपण 2 पंच आणि आपण पाहू शकाल संजय सावंत यांना. व्हेरी गुड बॉलिंग. बघा ओमकारला थांबवलंय या गोलंदाजानं. एक संघनायक खेळतोय यावेळी मात्र बघू शकाल आपण गोलंदाजी करतोय आणि एक संघनायक मात्र फलंदाजी करतोय. प्रथमच आपण ही फाईट पाहतोय संदीप. संघनायक एकमेकांसमोर पहिल्या P1 मध्ये आपण पाहतोय बिग फाईट. सामना कोण जिंकणार या मैदानावरती पेंदर संघानं मुरबी संघाला रक्ताचे अश्रू उडवले होते. तो सामना कोण विसरू शकणार. एक तर ट्रॉफीचा तो सामना 2016चा सामना. राऊंड विकेट. यस 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 फलंदाज बाद मात्र होता वाचलाय महेश पाटील. ओमकारचा झेल सोडला आपण. महेश माहिती नाही तुम्ही काय सोडलाय. निश्चित तायर पटेलची स्पर्धा तुम्ही सोडली की काय असा प्रश्न निर्माण झातोय. विकास बघू शकाल पॉइंटचा क्षेत्ररक्षक नेहमी चालाक असतो मात्र विकास थोडासा दबाव होता की काय असं वाटलं. महेश होता चेंडू खाली आणि महेश मात्र झेल सोडतोय. ओमकारला मिळालेलं जीवनदान खूप घातक ठरू शकेल उत्तरार्धामध्ये. हा फलंदाज धावसंख्या पाहू शकाल आपण 3 धावा. पहिल्या षटक मार्गास असताना गोलंदाज समाधान पुन्हा एकदा सज्जोदच केला. फलंदाज प्रथमच येतो तो नरेश भोयर. इज अ व्हेरी गुड क्रिकेटर. अतिशय मोठा फलंदाज आपण पाहतोय. यस बघा ऑन साइडला शोभन केल्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण खूप क्लोज पाहू शकाल आपण. शॉर्ट मिड विकेटला मंगेश नेरुकला आपण पाहू शकाल. सिंगल करण्याचं मानस होतं मात्र धाडस नव्हतं. व्हेरी गुड संदीप भाई. हे 2 संघ ऑस्ट्रेलियन संघ आहेत. आपण मुरबी संघाला ऑस्ट्रेलियन म्हणतोय तर लोक गटातला हा सर्वात मोठा संघ आपण पाहतोय. त्या संघाला सुद्धा मी वारंवार ऑस्ट्रेलिया संघाची पदवी देतो. तो संघ आपण पाहतोय GCC पेंदर संघ. यावेळी मात्र बघा पॉइंटच्या डोक्यावर चेंडू हलक्या हाताने काढलाय. फक्त दिशा दिली. व्हेरी गुड टायमिंग. वाट स्ट्रोक. बॅकफुट स्क्वेअर कट ज्याला म्हटलं तो बॅकवर्ड स्क्वेअर कटचा फटका दाखवला. क्रिकेटचा आणखी एक मादक सुंदर कॉपीबुक स्टाईल मध्ये फलंदाजी दाखवले आणि फक्त दिशा दिली चेंडूला. सीमा पलीकडे 4 धावा. पहिला चौकार पाहायला मिळतोय फलंदाजच्या माध्यमातून. समाधानला मिळाला पहिला चौकार. धावसंख्या पाहू शकाल आपण. फलंदाज नरेश मिळाल. नरेशच्या बरोबरमध्ये आज चौकार पाहू शकाल. बघा गॅप शॉट. व्हेरी गुड बॅटिंग. व्हेरी गुड बॅटिंग. कॉपीबुक स्टाईल मध्ये अजून एक कव्हर ड्राईव्ह दाखवतोय. पहिला स्क्वेअर ड्राईव्ह दाखवतो. दुसरा कव्हर ड्राईव्ह दाखवतोय. व्हेरी गुड बॅटिंग पापामास. मागील 2 चेंडूमध्ये 8 धावा आल्यात. एका झेलची किंमत किती मोजावी लागली. कारण जर ओमकार बाद झाला असता तर नरेशवर दडपण आलं असतं. जर ओमकार बाद झाला असता तर नरेश खुलेआम फलंदाजी करू शकला नसता. एका झेलची किंमत तुम्हाला निश्चित मोजावी लागेल आणि चौकार गेलाय. षटक समाप्त होतोय. एक महागडे षटकानंतर गेम प्लॅनिंग ची टीम मीटिंग केली जाते. बघू शकाल आपण अझरला. यस अझर क्या बात आहे आपकी तो बात आल्या की अझर. अझर तुम्ही खूप मजा घेतली या स्पर्धेमध्ये. कधी एक धावसंख्या पाहू शकाल आपण. 2 मागच्या चेंडूमध्ये 2 चौकार पाहिले आपण. एक स्क्वेअर कटच्या माध्यमातून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या माध्यमातून पाहिलाय. दुसरा चौकार कॉपीबुक स्टाईल मध्ये कव्हरच्या माध्यमातून पाहिलाय. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. षटक समाप्त होतं. पहिल्या धावसंख्या पाहू शकाल आपण. पहिल्या धावसंख्येच्या अखेरीस 11 धावा येतात. मात्र विचार केला पेंदर संघाचा तर पेंदर संघानं पहिल्या षटकामध्ये 12 धावा ठोकल्या होत्या. म्हणजे कुठे का होईना अजूनही मुरबी संघ एक पाऊल कमी पाहायला मिळते. मात्र पेंदर संघानं एक गडी गमावला होता. एकही गडी गमावला होता माफ करा. एक षटकामध्ये 12 धावा होत्या आणि या षटकामध्ये पाहतोय आपण 11 धावा. ही स्पर्धा आपण पाहतोय अहमदाबाद चषक 2016 सर्वांचे लाडके आमचे भाग्य विधाते पनवेलचे प्रशांत ठाकूर यांच्या नावाने खेळणारी स्पर्धा आपण पाहतोय. आणि हा प्रेक्षक बघू शकाल संदीप झोपलाय. हा प्रेक्षक बघा बिचारा दमला असेल कारण बरेच दिवस स्पर्धा पाहतात. ते 5 दिवसाची ही स्पर्धा पाहतात. बघू शकाल आपण अविनाश पाटील यांना आमचे परेश ठाकूर साहेबांना बघू शकाल. हँडसम पासा डॅमेस्टिक मॅन आपण पाहू शकाल. तर षटक समाप्त होतं. पहिल्या धावसंख्या धावा पाहू शकाल आपण 11 धावा. पुलटा चेंडू बॅटचा फेस खोलतोय. यस भीमर चेंडू 7 धावा मिळतील चेंडूवरती आणि फ्री हिट मिळेल. खूप मोठा बोनस संदीप. तो मच्छिंद्र यहाँ पर एक दर्शक है गणेश नाइक कामोटे. इनकी तरफ से यदि मुरबी टीम जीतती है तो 5000 का इनाम मुरबी टीम को दिया जाएगा. निश्चित संदीप. याच गणेश नाईकनं काल आपण सांगितलं की उस्मानचा विकेट काढायला 500 रुपये दिले. 500 रुपये दिले होते गणेश नाईकांना. स्वागत आहे तुमचं. एक नवी मुंबईचा गणेश नाईक सर्वात मोठा मी म्हणेन राजनिकेतील सर्वात मोठा कार्यकर्ता गणेशजी नाईक साहेब. तर या गणेश पाटील यांचं आपण गणेश नाईकांचं स्वागत करूया. षटकार पाहायला मिळतो. 6+1 7 धावा टर्निंग पॉईंट असणार आहे हा सामना. ओमकारला दिलेला जीवनदान घातक ठरतोय. फ्री हिट आहे. फलंदाज निश्चित बाद होणार नाहीये. निश्चित 2 जीवनदान मिळतील ओमकारला. बघा तुम्ही जर एखाद्याकडे जीवनदान दिलं त्याची किती किंमत मोजावी लागेल. पेंदर संघाला टर्निंग पॉईंट ठरेल. महेश पाटीलने सोडलेला जेल ओमकारचा खूप टर्निंग पॉईंट ठरेल. या स्पर्धेत कदाचित बाहेर जावं लागेल का असा प्रश्न निर्माण झालाय. बघा जेल किती खूप सुंदर कन्वर्ट केला होता सुजित पाटीलला. अतिशय चांगला फलंदाज सुजित मात्र आज त्याची फलंदाजी चांगली पाहायला मिळेल. धावसंख्या पुढे सरकते 19.
ओव्हर द विकेट. यस याली मात्र ऑन साइडला शोर केल्याचा प्रयत्न चेंडू ट्रॅव्हल होतो. बघू शकाल आपण लॉंगॉनला जज करतोय नितीन भोईर. तोपर्यंत सिंगल 20 धावा आल्यात. ओमकारचा जीवनदान महागात पडेल पेंदर संघाला. जिंकण्यासाठी गरज आहे ती 52 धावांची. धावा येतात ते 20-32 धावांची गरज. मुरबी संघ 2013चा चॅम्पियन. नवस बोलला होता ना मुरबी संघ आम्ही चालत मुरबीला जाऊ आणि इथं चालत गेले होते कारण हा मैदान त्यांना निश्चित रास नाहीये. ओव्हर द विकेट. बघा कॉपी बुक स्टाईल मध्ये गुडघ्यांचा वापर. फलंदाज अगदी गाये संकटात नेईल का. बघा इनडायरेक्टली थ्रो केला होता. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण. हा स्पिरिट आहे पेंदरचा कारण पेंदरचा स्पिरिट आणि मुरबीचा स्पिरिट खूप पाहण्यासारखं असतं म्हणून ते दोन संघ ऑस्ट्रेलियन संघ म्हणून आपण पाहत असतो. दुसरे षटक मार्गस्थ असताना ओमकारला मिळालेला जीवनदानाचा फायदा ओमकार घेतो. ओमकार आतापर्यंत षटकार दाखवलाय. त्यानं आतापर्यंत तब्बल 6 चेंडूंचा सामना करत 2 चेंडू बीट केलेत. आतापर्यंत त्यानं 10 धावांचं योगदान दिलंय. बघू शकाल एक्शन रिप्ले मध्ये कशा रीतीने 2 फलंदाजांमध्ये याला चुकीचा कॉल झाला होता. यस गुडघ्यांचा वापर बघा किती अतिशय चांगला. सदस्य जज करतोय पुन्हा एकदा. पंकज कोपरकर चेंडू खाली येतोय. ज्याच्या मुले आज संघ इथे आहे. पेंदर संघ इथे आहे तो पंकज कोपरकरच्याच मुले आहे कारण खाडीज संघाविरुद्ध एका षटकामध्ये 4 धावांची गरज असताना त्या धावा दिल्या नव्हत्या आणि तो सामना टाय झाला होता आणि पंकजने फक्त 3च धावा दिल्या होत्या आणि सामना जिंकला होता पेंदर संघानं. तो जल्लोष आम्ही निश्चित विसरू शकणार नाही आहोत. धावांचा ओघ पाहू शकाल आपण 21 ही धावसंख्या पाहू शकाल 21. व्हॉट अ मॅच. खूप चांगला सामना आपण पाहतोय. पुढे खेळण्याचा प्रयत्न. फुटबॉलचा वापर बघा किती चांगला पाहायला मिळतोय. मात्र टेनिसचं एक वैशिष्ट्य जेव्हा जेव्हा फटके फ्रंटफुटला खेळले जातात तेव्हा तुम्हाला गॅप शॉट पाहायला मिळतील किंवा कार्पेट शॉट पाहायला मिळतील. मात्र टेनिसचं सर्वात मोठा स्ट्रॉंग काय असेल तर बॅकफुट आणि ताकद ही टेनिसमध्ये जास्त वापरली जाते. जेव्हा फलंदाज बॅकफुटला येतील तेव्हा तुम्हाला षटकार चौकार पाहायला मिळेल. हे वैशिष्ट्य आहे टेनिसचं. फलंदाज ओमकार सज्ज होते. 10 धावांचं योगदान देणारा फलंदाज एका जीवनदान खेळतोय. एक षटकार दाखवला. जीवनदान मिळाल्यानंतर अजून किती खेळी करेल ओमकार हे पाहणं गरजेचं असणार आहे. यस व्हॉट अ स्टाईल. सध्याची जज करतोय. फलंदाज बाद. व्हॉट अ कॅच. पंकज चेंडू खाली येतोय आणि ओमकार बाद झाल्यानंतर मात्र आता मुरबी संघ संकटामध्ये येईल का हा प्रश्न निर्माण झालाय. ओमकारला जीवनदान मिळाल्यानंतर मात्र त्याला त्याचा फायदा एवढा घेता आला नाहीये की जेवढी त्याच्याकडनं अपेक्षा होती. फलंदाज ओमकार बाद झाला. ताकदीचा अपुरा वापर. बघा बॅकफुटला आला ओमकार. फक्त चेंडूला दिशा दिली. मनगटी ताकद त्यानं वापरली नाहीये. थोडीशे कॅलरीज वापरली असते तर चेंडू निश्चित 7 चेंडू मध्ये 11 धावांचं योगदान देणारा फलंदाज मात्र बाद होतोय. ओमकार थोडासा नाराज बघू शकाल आपण. ज्या ओमकारला आमचे परिचिता ठाकूर यांनी 10,000चं रोख रक्कम पारितोषिक दिलं होतं 2013ला चॅम्पियन ठरलेला संघ आणि मॅन ऑफ द सिरीजचा बाईकचा मानकरी होता तो ओमकार. ओमकार बाद झाल्यानंतर जातो मध्ये बंटी ठाकूर बघू शकाल आपण. ताहिर शेठ पटेल यांना बघा. ताहिर शेठ पटेल यांची किती मेहनत आहे स्पर्धेसाठी. ही संपूर्ण विश्वामध्ये ही स्पर्धा नेण्याचा विक्रम नोंदवलाय तो ताहिर पटेल यांच्या माध्यमातून. नच्चू पटेल असतील आमचे, मुदस्सर असतील, मुनाफ पटेल असतील, जायद आमचे असतील, सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतात. रात्रीचे ठीक आम्ही तुम्हाला किती वाजले निश्चित सांगू. रात्रीचे वाजतात 12:28. तापमान मध्ये पाहू शकाल आपण 23 अंश सेल्सिअस तापमान. बघा पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 11 धावा आल्या. एक गडी बाद झाल्या. 22 धावा आल्या. जिंकण्यासाठी आता गरज 30 धावांची. येणाऱ्या 18 चेंडू 30 धावांची गरज. शेवटच्या षटकामध्ये ज्या महेश धावा खर्च केल्या होत्या त्या खूप जास्त होत्या कारण महेशने 21 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच धावा कदाचित मागात पडतील मुरबी संघासाठी. कारण त्या धावा 21 नव्हत्या, मी म्हणेन 22 होत्या. कारण आता तुम्हाला चेसिंग मध्ये एक धावा अजून एक्स्ट्रा काढावी लागेल. म्हणजे महेशने तब्बल 22 धावा दिल्या होत्या तर 21 धावा दिल्या होत्या महेशनं. तर गरज आहे ती येणाऱ्या 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. सामना कोण जिंकणार. स्मशान शांतता आपण पाहतोय. किती चांगलं क्रिकेट. क्रिकेटचा दर्जा किती आहे, क्रिकेटचा स्टँडर्ड किती आहे दोन संघांमध्ये हे पूर्णपणे दाखवले जाते. दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करतात सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. गोलंदाज सज्ज होतोय. वेगवान गोलंदाज विके. यावेळी मात्र मोठा फटका करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. व्हॉट अ कॅच. जबरदस्त जल रुपये चेंडू खाली. आणखी एक फलंदाज बाद. हीच तर संदीप शोकांतिका आहे मुरबी संघाची. ओमकार बाद झाल्यानंतर मुरबी संघ का खाली पडतोय याचे कारण मला मागील 4 वर्षामध्ये मिळालं नाहीये. खूप मी याच्यावरती सर्च केलं, रिसर्च केलं, खूप मी त्याच्यावरती पाठपुरावा केला, मात्र अजून उत्तर मला मिळालं नाहीये की ओमकार बाद झाल्यानंतर मुरबी संघ का खाली येतोय. मात्र अजूनही मुरबी संघाला सामना जिंकण्याची खूप मोठी संधी असणार आहे. मात्र आता सामना बॅलन्स झालाय कारण ओमकार बाद झाल्यानंतर सामना निश्चित बॅलन्स
चॅलेंज झालाय. सामना कोण जिंकणार? दोन्ही संघांची आघाडीची लढत आपण पाहतोय. दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करतो. विसरता येतं ते क्रिकेट असतं. जर तुम्ही त्या चुका अजून डोक्यामध्ये ठेवलात तर तुम्हाला सामना इथे तुम्हाला गमावा लागेल, यातील मध्ये शंका नाहीये. आय काइंडली रिक्वेस्ट यू बोथ द कॅप्टन, शो युअर नॅचरल गेम. यू डोंट प्ले अंडर प्रेशर. इफ यू प्ले इन अंडर प्रेशर यू कांट शो टॅलेंट अँड क्वालिटी. सो आय काइंडली रिक्वेस्ट यू बोथ द कॅप्टन, शो द नॅचरल गेम, शो द फाईट गेम, शो द गुड गेम. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. तिसरे षटक मार्गस्थ असताना पहिल्या स्टाप आहे. गोलंदाजाला समीकरण बघा येणारे आता चेंडू राहील ते 17 आणि 32 धावांची गरज. ओमकार बाद झाल्यानंतर नरेशकडे 30 धावांची गरज. माफ करा, धावा आल्या त्या 22. येणारे 17 चेंडू 30 धावांची गरज. सामना अजूनही क्लोज आहे. गोलंदाज सज्ज होते तो गोलंदाज पंकज कोपरकर इज व्हेरी गुड क्रिकेटर, व्हेरी गुड कॉन्फिडन्स. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड क्रिकेट. यस, मोठा फटका. मुकेशला कोण थांबवणार? मुकेश नेहमीच कर्दनकाळ ठरलाय आणि याच मैदानावरती पाडा विरुद्ध 5 षटकांवर आपली करिअरची सुरुवात करायला तोचा मुकेश. जोपर्यंत मुकेश तोपर्यंत मुरबी संघात अनिश्चित. कारण मुकेशची ताकद आम्ही बऱ्याच सामन्यामध्ये पाहिलंय. याच मुकेशनं कांबोड्याच्या मैदानावरती 2015 झालेल्या सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तो विक्रम दाखवला. 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारले. मात्र मुरबी सामना तिथे गमावला होता तरी मात्र त्याने मोठा विक्रम आपल्या नावावरती केला होता. 5 चेंडूमध्ये 5 षटकार त्याने दाखवले होते. त्या मैदानावरती निश्चित दापोली संघाविरुद्ध खेळताना याच फलंदाजानं राऊंड विकेट. यास अजून एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र ताकदीचा वापर कमी पाहिला होता. व्हेरी गुड फिल्डिंग. सुजित चेंडू खाली आले बघा. सुजितचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहिल्यामध्ये स्टँडर्ड काय फिल्डिंगचा हे दाखवते पूर्ण. सुजित जेव्हा सुजितकडे चेंडू जातात तेव्हा त्याचा फिल्डिंगचा स्टँडर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. धावांचा ओघ मात्र पुढे सरकतो. षटकारांना मात्र संजीवनी मिळाली कारण दडपण आलं होतं मुरबी संघावरती. षटकारांना फार गरजेची बाब होती आणि षटकारांच्या मात्र मुरबी संघाचा आत्मविश्वास पुन्हा एकदा बलकावलाय, उंचावलाय. सायकलला फलंदाज नरेश भोईर, एक अतिशय जबाबदार खेळू बघा. सहज हलक्या हाताने खेळतोय, फक्त दिशा देतो, कार्पेटचा वापर करतोय. जेव्हा आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये 15 षटकांचे षटक होतात तेव्हा असे आपण सामने पाहतोय. पुन्हा एकदा सुजित चेंडूला बॅकअप देतोय. सिंगल पाहायला मिळतोय. एखादी विकेट मात्र इथे टिकून ठेवायला गेली ती मुरबी संघाला. आणि पेंदर संघाची गेम प्लॅनिंग काय असणार आहे? समाधान काय गेम प्लॅनिंग करेल? प्रवीण त्याला काय पाठपुरावा करेल? या सामन्यामध्ये किती चांगला खेळ पाहायला मिळेल? गुणवत्ता मध्ये दोन्ही संघ साबित करते, शंका नाहीये. क्रिकेटचा दर्जा उंचावतील यातील मात्र शंका नाहीये. सामना खूप चांगला आपण पाहतोय. सेमीफायनलचा सामना आपण एन्जॉय करतोय. ऑन साइडला शोपन केल्याचा प्रयत्न, गॅप मध्ये खेळतोय. यास सुजित चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत बुलेट ट्रेनच्या वेगाने चेंडू जातोय. सीमा पलीकडे स्क्वेअर ऑफ द विकेट. यावेळी ओमकारची मात्र कमी बासू देत नाही तो. मी म्हणेन फलंदाज मुकेश ठाकूर. मात्र गेम प्लॅनिंग बघा. मुकेश ठाकूर नेहमी 7व्या नंबरवरती येतोय. आज मात्र 4थ्या नंबरवरती आलाय. ह्याला म्हणतात परिपक्व संघनायक ओमकार पाटील. परिपक्व संघनायक म्हणून त्यानं मुकेशला 4थ्या नंबरवरती उतरलाय. त्याला माहिती आहे संघावरती दडपण आहे आणि आपलं दडपण मुकेशच झुंगारू शकेल आणि हाच विचार मनाशी बाळगला आणि मुकेशला 4थ्या नंबरवरती पाचारण केलाय. व्हेरी गुड डिसिजन ऍज अ कॅप्टन. व्हेरी गुड. मी म्हणेन निश्चित अतिशय चांगली संघाची भूमिका ओमकारच्या माध्यमातून. यास कव्हरचा फटका घेण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज जज करतोय आणि हा झेल सुद्धा इथे सोडण्यात आलाय. आता मात्र प्रेशर ऑन द बॉलर्स, प्रेशर ऑन द फील्डर्स. यू आर द वॉचिंग द प्रेशर गेम. बघा दडपण कसं होतं. समीकरण बदलतंय. 12 चेंडू 17 धाब्यांची गरज. 12-17 संदीप 17 मी म्हणे निश्चित खतरा असणार आहे. मात्र कोणाला खतरा असणार आहे? मुरबी संघाने केलेल्या चुका मागच्या सामन्यामध्ये सुधारण्याचा प्रयत्न करतो मुरबी संघ. मुकेशने आता धावाच्या षटकाराच्या मदतीने ठोकल्यात, त्यामध्ये संजीवनी निर्माण झाल्या. समीकरण 12 चेंडू 17 धावांची गरज. रात्रीच्या या शांत वातावरणामध्ये आपण सामना पाहतोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, मान्यवरांची प्रचंड गर्दी बघा. मैदानाच्या माध्यमातून पाहू शकाल. हा कॅमेरा आमच्या कमेंट बॉक्स मध्ये येतोय. आम्हाला सुद्धा खूप हायलाइट केलं. संदीप आम्ही त्यांच्या कॅमेरामॅनचा आम्ही आभार व्यक्त करतोय. संपूर्ण जगामध्ये आमची कॉमेंट्री त्यांना पोहोचवली, त्यांचा मनापासून आभार. तर जिंकण्यासाठी 12 चेंडू 17 धाब्यांची गरज. ताहिर पटेल यांचा मनापासून आभार. नच्चू पटेल यांचा मनापासून आभार. यांनी आमच्यावरती खूप मोठी जबाबदारी दिली कॉमेंट्री करण्याची आणि आम्हाला त्या लायक समजलं, त्यांचा मनापासून आभार. येणारे 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. सामना कोण जिंकणार? मुरबीचे पाठीराखे या स्पर्धेवरती बरेचसे आले असतील, त्यांच्या गावामध्ये निश्चित करपू लागला असेल. मात्र पेंदरला विसरून चालणार नाहीये. सर्वात जास्त पाठीराखे असतात ते मुरबी आणि पेंदर या दोन संघाचे पाठीराखे असतात. त्या दोन्ही पाठीराख्या संघांचं आपण हार्दिक स्वागत करूया. मात्र आवाज कोणाचाच येत नाहीये. याचं कारण पेंदर संघ शांत आहे कारण मुकेश मैदानावरती आहे आणि निश्चित मुरबी संघ शांत आहे कारण पेंदर संघ त्यांच्या समोर खेळतोय. दोन्ही संघ एकमेकांचे हे दिग्गज शत्रू आहेत आणि दोन्ही संघ प्रतिस्पर्धी हल्ले करणारे हे दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघ दिग्गज संघ आहेत आणि दोन्ही संघांमध्ये दिग्गज खेळूंचा भरणा आहे. 12 चेंडू 17 धावा. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. ओव्हर द विकेट बघा. आता मात्र मिस्टर स्ट्रोक खेळलाय मुकेश.
क्षेत्ररक्षक जज करतोय की आतमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत 2 धावा निश्चित लाभतील कारण क्षेत्ररक्षक कोण चेंडूवर येणार हा प्रश्न निर्माण झाला होता आणि 2 धाव्यांना मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. येणारे चेंडू आता राहिले ते 11 आणि समीकरण संदीप सांगितलं आम्हाला 15 धावांची गरज. 11 चेंडू 15 धावा. एकच जल्लोष होईल जेव्हा मुरबी संघ जिंकेल, एकच जल्लोष होईल जेव्हा पेंदर संघ जिंकेल. मध्ये जिंकणार कोण ही मात्र आता जे आपण पाहतोय सेमीफायनलचा हा सामना तुम्ही खेळतात. 1 लाख रुपयाचा सामना तुम्ही खेळतात. दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा. सामना अत्यंत क्लोज. बॅटन पॅडनं चेंडू निघत होते. फलंदाज बाद. मुकेश बाद झालाय. यस, ज्या फलंदाजाची वाट पाहिली होती तो फलंदाज बाद झालाय. बघा पंचाने अतिशय चांगला निर्णय दाखवलाय. व्हेरी गुड डिसिप्लिन अंपायर. पाहू शकाल आपण संजय सावंतने फलंदाज बाद ठरवलाय. लेग बिफोरचा यावेळी विकेट पाहायला मिळतोय. टेनिसचा तुम्हाला इतिहास सांगतो. ज्यावेळी टेनिस क्रिकेट खेळलं गेलं आणि ज्यावेळी टेनिस मध्ये लेदर चेंडू आला तेव्हा फलंदाजाला इजा होऊ नये म्हणून पॅडचा वापर करण्यात आला. मात्र फलंदाज चुकीचं क्रिकेट खेळू लागले. त्यानंतर प्रत्येक फलंदाज पॅडला चेंडू अडवू लागले. मग एमसीसी संघासमोर मुंबई क्रिकेट असं मोठा प्रश्न निर्माण झाला की आता फलंदाज कसा बाद द्यायचा. तेव्हा लेग बिफोरचा 36 नियम लागू केला आणि त्यानुसार हा फलंदाज बाद देण्यात आला. मुंबई असोसिएशनचे 1 ते 42 नियम तुम्हाला मी निश्चित सांगू. जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा 36 नियम वापरले होते. बघा 22 नियम निश्चित आम्ही सांगू तुम्हाला. षटकाचा नियम असतो. 23 नियम तुम्हाला निश्चित आम्ही सांगू की चेंडू हरवणं. 20 नियम. 23 आपण पाहू शकाल. 24 नो बॉल, 25 वाईट, 26 लेग बाईस बाईची धाव, 27 निश्चित अपील पंचाकडनं, 30 त्रिफलाची बाद, 31 टाइम आउट, 32 झेल बाद, 33 तुम्हाला आम्ही निश्चित सांगू त्रिफलाची बाद आणि 34 आणि 35 हँडल द बॉल आणि 36 लेग बिफोर, 37 धावचित बाद, 38 निश्चित एसटीचित बाद आणि 39 नियम आहे एसटी रक्षक. 1 ते 41 नियम आहेत. गरज आहे येणारे 10 चेंडू आणि गरज आहे ती 15 धाबांची. 10-15 समीकरण बघा किती क्लोज आहे. 10 चेंडू 15 धाबांची गरज. यस, पुढे केल्याचा प्रयत्न आणि हा टर्निंग पॉइंट कॅच असू शकणार. यस, टर्निंग पॉइंट. समाधान चेंडू खाली. व्हेरी गुड कॅच. अतिशय चांगला झेल टिपतोय. सामन्याला कलाटणी येते. हेच तर ऑस्ट्रेलियन संघ आम्ही म्हणतोय. म्हणून त्याला दोन्ही संघांना आम्ही ऑस्ट्रेलियन संघ जय म्हणतोय. कारण गेलेला सामना कसा जिंकायचा याचे उदाहरण म्हणजे पेंदर संघ आणि सामन्यामध्ये परतावा कसा करायचा याचे उदाहरण म्हणजे निश्चित मुरबी संघ. सामना बघा कसा होतोय. आता येणारे 9 चेंडू आणि 15 धाबांची गरज. बघा समीकरण बदलते. तफावत निर्माण होते सामन्यामध्ये. बघू शकाल आपण तयार पडेसाना शत्रुघ्न काकडे यांना बघू शकाल आपण. आमच्या अविनाश पाटील यांना सुद्धा बघू शकाल आपण लाईव्ह स्क्रीन वरती. बघा हे पाहुणे सामन्याचा आनंद होतो. आमचे प्रल्हाद केनी साहेब असतील, प्रभाकर जोशी साहेब असतील, त्यांची प्रचंड मेहनत विलास करत असतील, आमचे निर्दोष केनी साहेब असतील, सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. 9 चेंडू आणि गरज आहे इज ऑन द हॅट्रिक. बघा रुपेश सांदे. सध्या अजूनही कोपरकर आला नाहीये ज्याच्यावर शेवटचं षटक असणार आहे. पंकज कोपरकर सामन्याचा तारणहर्ता मात्र आज षटकात मागाट ठरल्या. 13 धाबा त्याने दिल्यात. तर पंकजने 2 षटक फेकले सुद्धा. संदीप 1 षटक फेकले त्यानं. 13 धाबा त्यांनी दिल्यात. मात्र रुपेश सांदे दुसरे षटक दिले. मात्र रुपेश याला गोलंदाजी अतिशय चांगली करतोय. इज ऑन द हॅट्रिक. व्हेरी गुड बॉलिंग. गती बघा चेंडू मध्ये किती पाहायला मिळते. गुड बॉलिंग. दॅट्स अ गुड डिलिव्हरी. निश्चित ऑप्शनच्या आउटसाइड स्टॉप शेड्यूल केली. फलंदाजाला मात्र बॅकफुट लाईनच प्रयत्न केलं आणि एक चांगला गोलंदाज तोच असतो फलंदाज बॅकफुटला केल्यास जास्त प्रयत्न करत असतो. 8 चेंडू 15 धाबा. सामना बघा कसा रंगतो मैदानावरती. 8 चेंडू 15 धाबा. समीकरण बघा 11-15, 10-15, 9-15, आता 8-15 म्हणजे जबल 4 चेंडू मध्ये एकही धाव पाहायला मिळाली आहे. व्हेरी गुड वाप्स कमबॅक. अतिशय चांगलं कमबॅक काय पाहता पाहू शकाल आपण. 8 चेंडू 15 धाबा. अगोदर बॅटचा फेस करतो. अनसाइडला शपन केल्याचा प्रयत्न. मिड विकेटला समाधान चेंडूला जज करतो. व्हेरी गुड फिल्डिंग. व्हेरी गुड. इनडायरेक्ट थ्रो करतोय. 1 बाउन्स. मात्र एकही धाव पाहायला मिळतोय. धाडस नाहीये मुरबी संघामध्ये. नरेश मात्र अजून खेळतोय. सलामीला आला फलंदाज. 1 चौकाराच्या 2 चौकाच्या मदतीनं. समीकरण 7-14. 7 चेंडू 14 धावा. बघा बघू शकाल आपण स्क्रीनवरती आमचे तायरपडे साहेबांना, आमचे इम्रान पटेल बागबानचे आमचे मालक, त्यांनी अतिशय चांगली सोय केली. संदीप त्यांचा आभार. तर 7 चेंडू आणि गरज ती 14 धावांची. सामना कोण जिंकणार. निश्चित दोन्ही संघांचे पाठीराखे संपूर्ण मैदानामध्ये पसरलेत. मात्र अजून आवाज कोणाचाच येत नाही. कारण सामना अजूनही शांत आहे. सामना अजूनही खुला आहे. सामना कोणीही सामन्यामध्ये जिंकेल. कारण सेमीफायनलचा आपण सामना पाहतो. पहिलीचा आपण सामना पाहतोय. येणारा शेवटचा चेंडू या षटकातील सामन्याचं प्रतिबिंब असणार आहे. जर चेंडू निर्धाव गेला तर मुरबी होती दडपण आणि जर चौकार आला तर मात्र पेंदर होती दडपण. यस, मोठा फरक घेण्याचा प्रयत्न मात्र जज करतो शतक्षक आणि फलंदाज. यस, प्रेशर ऑन द फिल्डर्स. मंगेशने झेल सोडलाय. निश्चित 2 धावा मिळेल तिथे आणि 2 धावा मात्र लाभदायक ठरतील. संजीवनी ठरेल ते मुरबी संघासाठी. पुन्हा एकदा लक फॅक्टर पाहायला मिळतोय मुरबीच्या माध्यमातून.
आणि 6 चेंडू 12 धाबांची गरज. कोणाचे 12 वाजतील आता मात्र सामना पाहू शकाल आपण. याला म्हणतात ठसन क्रिकेट, खुन्नस क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट आणि दर्जेदार क्रिकेट. जरा जोरदार टाळ्या या सामन्यासाठी. 6 चेंडू 12 धावा. अप्रतिम क्रिकेट. व्हॉट अ मॅच. सेमीफायनलचा सामना कसा असावा याचे जिवंत उदाहरण. व्हॉट अ मॅच. डीजे थोडासा आवाज वाढवा ना, थोडासा. कारण तर ताकदच नाही आमच्यामध्ये. पाचच खूप दमलोय आम्ही. थोडासा आवाज द्या. 6 चेंडू आणि गरज आहे ती आता 12 धाबांची. आभार आहे तुमचं, कारण आता आम्ही खूप दमलोय संदीप. 5 दिवस सातत्यानं या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. बघा आमचे इम्रान पटेल यांना बघू शकाल आपण, बागबानचे मालक. तसे आमचे तायर पटेल साहेबांना 6 चेंडू 12 धाबांची गरज. आमचे बाग एलिव्हनचे मॅनेजर इब्राहिम पण सुद्धा त्यांचे स्वागत करूया आपण. 6 चेंडू 12 धाबांची गरज. विश्वास दिबे दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आमचे अशोक भाऊ पाटील हा सामना बघत असेल त्यांना आपण त्यांना शुभेच्छा देऊया आपण. 6 चेंडू 12 धावा. बघा मुरबीचा परफॉर्मन्स बघा आणि पेंदरचा परफॉर्मन्स बघा. मुरबी मोठा संघ आहे आणि पेंदर संघ छोटा आहे, कारण तो लो गटातनं खेळतोय. तर ह्याच मैदानात मागच्याच एकता ट्रॉफीमध्ये हरवलं होतं मुरबी संघाला. तो बदला घेण्याची संधी आहे मुरबी संघाला. रिवेंज मस्ट बी टेकन. बदला घेतला पाहिजे. बदला घेण्याची संधी वारंवार येत नाहीये. रिवेंज मस्ट बी टेकन. बदला घेतलाच पाहिजे. मात्र बघूया पुन्हा सारखा शिरकाव करतो का पेंदर संघ. 6 चेंडू 12 धाबा. नरेश अजून खेळतो. नरेशकडे चांगला अनुभव आहे. सुरुवातीपासून खेळतो 25 मिनिटं खेळपट्टीवर खेळतो फलंदाज. 6 चेंडू 12 धावा. वाट मॅच. अतिशय चांगला सामना आपण पाहतोय. मोठा फटका. नरेशला कोण थांबवणार. आणि झेल. यस झेल बास. सुजित पाटील कॅच घेतोय. वाट कॅच. जरा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा या सामन्यासाठी. 5 चेंडू 12 धावा. वाट मॅच. You are watching the high voltage match. You are watching the standard cricket. काय दर्जा आहे क्रिकेटचा. व्हेरी गुड कॅच. इम्प्रेसिव्ह मॅच. 9 चेंडू 12 धावा. निश्चित आम्ही कॉमेंट्री स्लो करू. आम्हाला आयोजकांना सूचना येतात. सामना खूप चांगला आहे, मात्र कॉमेंट्री आम्हाला जोरदार करता येते. मित्रांनो आमच्यावर थोडंसं दबाव आहे. 6 चेंडू आणि 12ची गरज होती. आता 5 चेंडू 12 धावा. मुद्दा सर आम्हाला सूचना देतात की काही आमच्यावरती बंधन आहेत. कॉमेंट्री केली तिथे सुद्धा संघ सेमीफायनल मध्ये होता. आम्ही बदलापूरला कॉमेंट्री करतो तिथे संघाला पाहतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही कॉमेंट्री करतो तिथे त्या संघाला आम्ही पाहतोय. सर्वत्र प्रमाण सर्वात जास्त करणारा संघ म्हणजे मुरबी संघ. 5 चेंडू 12 धावा. गोलंदाज महेश पाटील ज्याने झेल सोडला तो ओमकारचा. त्याला संधी दिली स्वतःला साबित करण्याची पेंदर संघाच्या संघनायकानं. व्हॉट अ कॅच अँड व्हॉट अ मॅच. व्हेरी गुड बॉलिंग. यस फलंदाजाला मात्र शांत ठेवलाय. आता पेंदरचे पाठराखे मात्र शांत राहत नाहीयेत. गणेश नाईक यांच्याकडे जर मुरबी संघ जिंकला तर 5,000 पारितोषिक देण्यात येईल. भाऊ आम्हाला माहिती येतात. 4 चेंडू 12 धावा. मुरबी जिंकणार का खूप मोठा प्रश्न असणार आहे, कारण सामना बॅलन्स नाहीये. आता सामना 60-40 पेंदर संघाच्या बाजूला, 60% आणि 40% मुरबीच्या बाजूला. कोण मुरबी संघ या स्पर्धेत जिंकणार का असे बरेचसे पाठराख्यांचं म्हणणं आहे. मात्र सामना कोण जिंकणार बघा. सूचना केल्या जातात नरेशकडनं फलंदाजाला. सूचना केली होती विराट कोहलीला सुनील गावस्करनं. बघा विराट कोहली ज्यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करायचा तो ऑफस्टम्पला करायचा, तो बाद व्हायचा. नंतर त्याला सांगितलं की मिडलला फलंदाजी कर, आणि आता मात्र विराट कोहली सक्षम फलंदाज ठरलाय. ओव्हर द विकेट. यस आणि मिस टायमिंग. यस फलंदाज बाद. यस व्हॉट अ कॅच. बघा सुजित दाखवतो आपला अफाट. व्हेरी गुड कॅच. यस यस व्हेरी गुड कॅच. व्हॉट अ कॅच अँड व्हॉट अ मॅच. बेस्ट फिल्डर संदीप निश्चित सुजित पाटीलचं आम्ही नाव घेऊ या स्पर्धेमध्ये. बेस्ट फिल्डर. व्हेरी गुड फिल्डिंग. फिल्डिंगचा दर्जा काय, फिल्डिंगचा स्टँडर्ड काय बघा. समीकरण होतं 11-15, नंतर 10-15, 9-15, 8-15 आणि 7-14 आणि 6-12, 5-12, 4-12 आणि आता 3-12, म्हणजे 12 वाजतील आता कोणाच्या तरी मैदानावरती. 3-12 क्या समीकरण. व्हॉट अ मॅच. सेमीफायनलचा सामना कसा असावा याचं जिवंत उदाहरण. ऑस्ट्रेलियन संघ कोणाला म्हटलं जातं याचं जिवंत उदाहरण. बघा तायर पटेल सुद्धा या स्पर्धेची चर्चा करतील. आमचे इम्रान पटेल भगवानचे मालक. 3 चेंडू 12 धावा. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना, क्लासिकल सामना आपण पाहतोय. क्लासिकल स्टँडर्ड. व्हेरी गुड मॅच. 3 चेंडू 12 धावा. बघा सामना कसा रंगतोय. शेवटचं षटक नेहमी चांगलं पेंदरचं पाहायला मिळतोय. मुरबी संघ ओमकार बाजांचं का ढासळतोय याचं उत्तर मला अजूनही मिळालं नाही. मागच्या 3 वर्षामध्ये मी खूप रिसर्च करतोय, पाठपुरावा करतोय. तर गणेश नाईक यांच्याकडे मुरबी संघ जिंकला तर 10,000चं पारितोषिक. 5,000 वाढलेत. बघा 3 चेंडू 12 धावा. एकच चेंडू निर्धाव काढायचा आहे तो मात्र पेंदर संघाला. याने 11 जण खेळतोय ते जज करतोय. यस हा चेंडू मात्र पंचांचा इशारा. 4 रन्स. सामन्यामध्ये कमबॅक. 2 चेंडू 8 धावा. बघा चौकार महत्त्वाचा ठरतोय फलंदाजच्या माध्यमातून. फलंदाज
रोशन पाटील नंबरचा 7व्या नंबरचा फलंदाज. हीच तर ताकद आहे मुरबी संघाची. शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजी करायची ताकद आहे. बघा आता एक्स्ट्रा चौकार मिळतोय, बाउन्स मिळतोय, मी निश्चित बोनस मिळतोय. येणारे 2 चेंडू 8 धाबांची गरज. समीकरण बघा सामन्यात कशी कलाटणे आले. सामना 52 धाबांची गरज आहे. महेश दलवीने दिलेल्या शेवटच्या षटकामध्ये 21 धाबा खूप महागात पडतील. पेंदर संघ नाणेफेकी जिंकून घेतलेला निर्णय बघा किती चांगला ठरलाय. मी विनंती करेन मेगा वाघबेल संघाला आपण लगेच जायचं. मेगा वाघबेल संघाच्या संघाला मेगा प्लेस आहे. काइंडली रिक्वेस्ट टू प्लेस कम ऑन द स्टेज फॉर द टॉस बिकॉज नेक्स्ट मॅच विल बी विनर टीम विथ मेगा वाघबेल द बिग फाइट अँड मेगा फायनल. तर 2 चेंडू आणि गरज ते 8 धाबांचे. मित्रांनो पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सामन्यासाठी. 2 चेंडू 8 धाबा. सामना कोण जिंकणार? व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना आपण पाहतोय. क्रिकेटचा थरार यामध्ये आपण अनुभवतोय. अनुभवाची शिदोरी, अंगावरती शारा आणि प्रत्येक क्षण चुकू नये असा सामना आपण पाहतोय. प्रेशर ऑन द बॅट्समॅन, प्रेशर ऑन द फिल्डर्स, प्रेशर ऑन द बॉलर्स, प्रेशर यू आर द वॉचिंग द प्रेशर गेम. व्हॉट अ मॅच. सेमीफायनलचा सामना कसा असावा याचे जिवंत उदाहरण दोन्ही ऑस्ट्रेलियन संघ. मुरबी पेंदर 2-8. यस, आज चौकार मात्र टर्निंग पॉइंट ठरेल. खराब क्षेत्रक्षण चेंडू बीट करतोय आणि आज चौकार टर्निंग पॉइंट ठरेल. 1 चेंडू 4 धावा. आता मात्र ज्यांना बीपीचा त्रास आहे सामना प्लेस पाहू नका. निश्चित ज्यांना अटॅकचा त्रास आहे सामना निश्चित पाहू नका मित्रांनो. यस, 1 चेंडू 4 धावा. काय जल्लोष असतं बघा. किती मोठी जम्प केली होती ऍक्शन रिप्ले मध्ये. मात्र चेंडू अडवता आला नाहीये तो नितीनला. नितीन मात्र चूक करतोय. 1 चेंडू 4 धावा. बघा ताहिर पटेल मदती उतरलेत. प्रेक्षकांचे अभिनंदन स्वीकारतात. 1 चेंडू 4 धावा. व्हॉट अ मॅच. संदीप याला म्हणतात क्रिकेटचा मादक सौंदर्य. गेम प्लॅनिंग काय असणार आहे. शेवटच्या चेंडूवरती याची टीम मिटिंग कॉल करतोय समाधान भोयर. प्रवीण मात्र टीम मिटिंग कॉल करतोय. काय असणार गेम प्लॅनिंग. सर्व क्षेत्रक्षण आता मात्र बाउंड्री लाईनवर ठेवायची की काय असा प्रश्न निर्माण झालाय. 1 चेंडू 4 धावा. हा सामना जर रोशनने जिंकून दिला तर रोशनला आम्ही मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देऊ. निश्चित रोशन तुम्हालाच देऊ आम्ही मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि जर सामना पेंदरने जिंकला तर आम्ही मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देण्यास निश्चित मागे हरणार नाही होतो. देऊ आम्ही महेश पाटीललाच गोलंदाजीने फलंदामध्ये देऊ. बघायचंय सर्वांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. 1 चेंडू 4 धावा. बघायचा सामना. तर एक चौकार मात्र गणेश नाईक यांच्या 1000 रुपये पारितोषिक. बघा परेश ठाकूर सुद्धा मुरबीचे चाहते आहेत. जोरदार टाळ्या. आमचा माईक बंद असणार आहे. जोरदार टाळ्या. 1 चेंडू 4 धावा. सामना कोण जिंकणार. थरार क्रिकेटचा 1 चेंडू 2 लाखाचा. 1 चेंडू निश्चित 2 लाखाचा. यस, व्हॉट अ मॅच. सामना जिंकलाय मुरबी संघाने. जोरदार टाळ्या. हार्दिक अभिनंदन मुरबी संघाचा. रोशन ठरला हिरो. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. व्हेरी गुड मॅच. यस, व्हेरी गुड मॅच. ठरला हिरो म्हणजे निश्चित मी म्हणेन रोशन पाटील. अशोक बापा यांच्या 1000 रुपये पारितोषिक. व्हॉट अ कॅच अँड व्हॉट अ मॅच. गणेश नाईक कांबोड यांच्या 10,000 पारितोषिक. जरा जोरदार टाळ्या मित्रांनो या रोशनसाठी. जोरदार टाळ्या. अप्रतिम फलंदाजी. 2 चौकार 1 षटकार. कैलास गरज यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक. 500 रुपये पारितोषिक रोशनसाठी. यस, मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेच देऊ. फलंदाज यायचं रोशनला. बघा रोशन मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मी विनंती करेन मॅन ऑफ द मॅच साठी ऍडव्होकेट चेतन साहेबांना की आपल्या शुभास आपण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी द्या. आणि बेस्ट बॉलरसाठी मी रवी नाईक सरांना विनंती करेन की आपल्या शुभास आपण पारितोषिक द्या. या रोशन आपण मंचावरती. बघा ओमकारच्या चेहऱ्यावरती आता हसू पाहायला मिळतंय. ओमकार व्हेरी गुड कॅप्टन. अतिशय चांगला निर्णय होता. 4थ्या नंबर तुम्ही उतरलात ते मुकेशला आणि तुमचा निर्णय खूप चांगला होता. बघा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. यस संदीप. निश्चित मशींद्र निश्चित यहाँ पर रोशन पाटिल